नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत गुरुवारी आरोग्य व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून सातपूर येथील मनपा मायको रुग्णालयातील महालॅबमध्ये रक्ताचे नमुने दिल्यानंतर तब्बल 6 दिवस उलटूनही तपासणी अहवाल मिळत नसल्याचा तसेच सॅम्पल फेल झाले असून पुन्हा रक्त द्यावे लागेल असे रुग्णांना सांगितले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नितीन निगळ यांनी सभागृहात केलाय। निगळ यांनी हा मुद्दा उपस्थित करताच सभागृहात एकच खळबळ उडाली। नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकारामुळे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वेळेत अहवाल न मिळाल्याने रुग्णांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। सातपूर येथील मायको रुग्णालयाच्या कामकाजाची अक्षरशः पोलखोल स्थायी समितीच्या बैठकीत झाली। रक्ताचे नमुने वारंवार देण्याची वेळ नागरिकांवर का येते, अहवाल वेळेत का दिले जात नाहीत, यासाठी जबाबदार कोण, अशा प्रश्नांची सरबत्ती बैठकीत झाली। सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधू, अधिकारी वर्ग, आता जो विषय सदस्य आमच्या योगेश भाऊंनी मांडला, सभापती महोदय, आजच्या पेपरची बातमी तुम्हाला दाखवली। आज मायक्रो हॉस्पिटल सातपूर या ठिकाणी 6 दिवस ब्लड सॅम्पल घेऊन देखील रिपोर्ट मिळालेले नाहीये। आज सर्व पेपरला आयुक्त मॅडम ही बातमी आलेली आहे। आपला जो विषय चालू आहे भरतीचा, तर आपले नाशिक महानगरपालिकेमधील जेवढे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी जाणारा वर्ग हा सर्वसामान्य आणि गरीब वर्गातला असतो आणि आजही त्या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात टेक्निशियन असेल किंवा आरोग्य अधिकारी किंवा आपले डॉक्टर्स असतील आपण घेतोय, पण त्या ठिकाणी शिपाई असतील, फार्मसिस्ट असतील, त्यानंतर ॲम्ब्युलन्सवरती ड्रायव्हर असतील। कारण मायक्रो हॉस्पिटलला इमर्जन्सी पेशंट आलं तर तिथून आपल्या नगरपालिकेचा ॲम्ब्युलन्स असेल तर ड्रायव्हर नाही। आपण हे मानधनावर घेत असताना त्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे। आणि आजच्याच पेपरला जी बातमी आलेली आहे त्याचं आज देवकर साहेब नाहीये, पण त्यांच्या जागी जे कोणी असेल, हे काय प्रकरण आहे सभागृहाला आपण सांगावं। सर, ती HLNची लॅब आहे, त्याचं स्टेट गव्हर्नमेंट बरोबर MOU झालेलं आहे आणि त्याच्या थ्रू आपण रुग्णांचे ब्लड तपासणी करतो, त्याचं पेमेंट स्टेट करतो। ही जी काही बातमी आली त्या अनुषंगाने आज आम्ही HLN लॅबला नोटीस काढत आहोत। त्यांनी 24 तासामध्ये रक्त तपासणीचे अहवाल देणे बंधनकारक आहे। आम्ही स्टेटला सुद्धा आता पत्र काढत आहोत आणि स्टेटला सुद्धा याबाबत निर्देश देत आहोत। किती दिवस झाले बाळाभाऊ? आयुक्त मॅडम 6 दिवस झाले आणि ज्यावेळेस रिपोर्ट आले नाही म्हणून संबंधित पेशंट गेला तर त्याला असं उत्तर दिलं की तुमचे रिपोर्ट फेल झाले, पुन्हा सॅम्पल द्या। हे असं चालणार नाही। संबंधितची महालॅब आहे, लोकांच्या दिवशी कोण याचे संबंधित त्यांना नोटीस द्या, आजच्या आज नोटीस काढा। हो, आणि त्यानंतर आयुष्यमान आपले जे दवाखाने सुरू आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी डॉक्टर्सची संख्या कमी, काही आमच्या प्रभागातील कामगार नगर या ठिकाणी जे आरोग्य केंद्र आहे, सभापती महोदय, गेली 1.5 वर्षापासून त्याला नगरपालिका पगार देते, त्याचं भाडं देते, पण त्या ठिकाणी ते सुरू झालेलं नाहीये आणि तिथे डॉक्टर देखील नाहीये। मग अशा ठिकाणी आपण ती जागा का निवडली आणि त्या ठिकाणी त्या जागेचा वापर होत नसताना तिचं आपण भाडं का तिथं देतोय? या बाबतीत मला म्हणजे आता माहिती मी घेतलेली होती त्यानुसार तिथले जे डॉक्टर आहेत त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि आता आपल्याकडे स्टेटचं एक पत्र आलेलं आहे की नवीन कुठलीही भरती करायची नाही। त्यासाठी आम्ही कालच स्टेटला परत पत्र पाठवलं की आमचे जे चालू झालेले दवाखाने आहेत त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर आणि कर्मचारी भरवांची परवानगी उपसंचालक कार्यालयातून मिळावी, जेणेकरून जे चालू झालेले आहेत आपले त्यांच्यातून रुग्णसेवेमध्ये देण्यामध्ये अडचणी येणार नाहीत। आपण कालच पत्र दिलेलं आहे। आजही मी आता DD साहेबांशी बोलणार आहे आणि या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध करून लवकर उपलब्ध करून द्या। जर आपण त्यांना भाडं देतोय, पैसे देतोय, तिथं डॉक्टरच नाही तर मग काय उपयोग आहे? हे आपल्या महानगरपालिकेचं नुकसान आहे आणि त्या ठिकाणी थोडं नाही 25 ते 30 हजार रुपये त्याला भाडं आहे आणि 1.5 वर्षापासून तो दवाखाना बंद आहे। कुठल्याही प्रकारची तिथं सुविधा नाही। या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी या विषयावर लवकरच विशेष सभा बोलावून संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला जाईल आणि दोषींवर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले। तिथं एक आजच्या पेपरलाच बातमी आलेली का 6 दिवस झाले ते
रक्त लघवीचे काही असतील ते रिपोर्ट मिळत नव्हते. तर मग काही तिथे अपुरा स्टॉप आहे, काही डॉक्टरांची नवीन डॉक्टरांची भरती आहे. तर आपण एक विशेष महासभा झाल्यावर आपण एक विशेष स्टँडिंगला एक बैठक लावलेली आहे आणि जे काही त्यांना काही मानधनावर काही आपल्याला नवीन लोक घ्यायचे आहे त्या संदर्भात त्या विषयामध्ये सर्वांशी चर्चा करून आणि मग आपण पुढे मानधनावर एक भरती घेणार आहे. आरोग्य सेवेत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला असून आता महापालिकेची पुढील कारवाई काय होते याकडे रुग्णांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.